एका गावात एक सद्गृहस्थ ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्या कुटुंबाला 7 मुली होत्या. पण ज्यावेळी त्यांचा विवाह ठरला तेव्हा एक भयावह गोष्ट घडू लागली. प्रत्येक कन्येच्या विवाहाच्या रात्री तिचा पती मृत होत असे. त्यामुळे कुटुंबात दुःख आणि भीतीचे वातावरण होते. ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला आणि तो या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक तीर्थस्थळे आणि संतांकडे गेला. अखेर कोणी त्याला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या महिमेबद्दल सांगितले. त्याने गाणगापूरला जाऊन त्यांच्या चरणी शरणागती पत्करली. श्रीगुरूंनी त्याचे दुःख ऐकून त्याला दिलासा दिला आणि सांगितले, तुझ्या घरावर एका राक्षसाचा शाप आहे, पण मी तुला त्यातून मुक्त करेन. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला सांगितले की पुढील कन्येच्या विवाहाच्या वेळी घरात गुरुचरित्राचे पारायण करावे आणि संध्याकाळी संकीर्तन करावे. तसेच सर्वांना श्रीगुरूच्या चरणी भक्ती ठेवण्यास सांगितले. ब्राह्मणाने श्रीगुरूच्या आज्ञेप्रमाणे सर्व विधी केले. विवाह रात्री शांततेत पार पडला आणि पूर्वीप्रमाणे कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडली नाही. त्यानंतर श्रीगुरूंनी त्याला सांगितले की राक्षस आता तुझ्या घरातून कायमचा निघून गेला आहे. आता तुझ्या कुठल्याही कन्येच्या विवाहात अडथळा येणार नाही.